नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागाचे बरं इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण असं पाहतो की इकडे चुकून काऊच्या हाताचा धक्का लागून कावेरीच्या जी उष्टी हळद असते कावेरीसाठी आणलेली ती पडलेली असते. तर त्यानंतर आता लगेचच चिकू रडायला लागतो, म्हणून कावेरी ही त्याला जवळ घेते. त्याबरोबर आता चिकूच्या हातून चुकून कावेरीच्या चेहऱ्यावरती हळद लागते. तर आता एक बाई म्हणत असते की बापरे, उष्टी हळद सांडली म्हणजे अपशकुन झाला. त्याबरोबर लगेच आता काऊ म्हणायला लागते की अहो असं कसं अपशकुन झाला म्हणता, तिच्या गालावरती चिकूच्या हाताने हळद लागलीच ना. आणि तसंही लहान मुलांना तर आपण देवाचं रूप म्हणतो, मग लहान मुलांच्या हातून एखादी गोष्ट झाली तर तो अपशकुन कसा असेल, उलट चांगलीच गोष्ट घडली ना. त्याबरोबर मुकुंदासुद्धा तिकडे येतो आणि अपशकुन विपशकुन असा काय नसता गो बाय असा त्यांना सांगता. त्यानंतर आता हैसर जो मंदारचो बाप असता तो बोलत असता की बघितलास तो म्हातारा किती हुशार असा, तो बघितलास ना, त्याने सगळे पेपर त्याच्या पोरीच्या नावावर केले असत. त्याबरोबर मंदार ते पेपर वाचतो आणि स्वतःच्या वडिलांना म्हणत असतो की काळजी करू नको बाबा, तो हुशार असा तर मी पण अतिहुशार असा, ते का मी असा तसं सोडणार नसा. अरे तो हुशार असा ना, मग मी पण बघ आता काय करता येता, त्या जमीन इतक्या सहजासहजी मी सोडणार नाही. आणि मग मंदार म्हणूक लागता की मग आता ती कावेरी बी माझीच होणार आणि तिची जमीन बी, मग तिच्या कपाळावर कुंकू माझ्याच नावाचं लागणार, मग अगदी ते माझं रगत असलं तरी चालेल माका. आता पिक्चर तर बाकी आहे, हो तर फक्त ट्रेलर होतो असं तो म्हणत असता. तर दुसरीकडे कावेरी ही आरशाच्या समोर बसलेली असते आणि ती देवी आईला म्हणत असते की देवी आई, जर तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल तर आज जे काही सत्य आहे ते माझ्यासमोर येईल. आणि मग तिला घडलेला प्रसंग आठवत असतो की कसा तिने मंदारच्या वडिलांच्या पायावरती दगड मारला होता आणि समोरून एक बाईक येऊन कसा मंदार त्यांना घेऊन गेला होता वगैरे सगळं. त्याबरोबर आता इकडे काऊ खोलीमध्ये येते आणि बघते तर काय, चिकू हा कावेरीची साडी खराब करतोय. चिकूने कावेरीच्या साडीवरती काजळ लावलेलं असतं. काऊ त्याला ओरडत असते, चिकू काय केलंस हे, मावशीची सगळी साडी खराब केलीस वगैरे वगैरे. त्याबरोबर लगेच चिकू रडायला लागतो. कावेरी येऊन त्याला जवळ घेते. तर आता काऊ म्हणत असते, बघ ना कावेरी, अगं हे सगळं काय झालं, आता लग्नात तू कोणती साडी नेसशील, काय करायचं. त्याबरोबर लगेचच आता काऊ ही एवढी ओव्हर पॅनिक झालेली असते. कावेरी ही तिला समजावते की अगं काऊ, एवढी काळजी नको करूस, होईल काहीतरी, कशाला एवढं टेन्शन घेते. त्याबरोबर लगेचच आता काऊला एक आयडिया येते. काऊ म्हणते थांब मी आलेच, मला एक भन्नाट आयडिया सुचली आहे. आणि मग आता काऊ ही पटकन जाते आणि लगेचच येते. आता काऊने येताना एक हातात साडी आणलेली असते. काऊ ही कावेरीला म्हणते, कावेरी ही घे, तू ही साडी नेस लग्नात, बघ ना किती छान पिवळा रंग आहे, तुझ्यावरती खरंच खूप खुलून दिसेल ही साडी, बघ किती गोड दिसतेस तू यामध्ये. त्याबरोबर कावेरी लगेच म्हणायला लागते, काऊ अगं काय बोलतेस तू, ही साडी मी कशी नेसू शकते. त्याबरोबर काऊ म्हणते हाताने. कावेरी म्हणते काऊ मस्करी सुचते तुला, मी खरंच खूप सिरियसली बोलते. अगं ही तुझ्या सासरहून तुझ्यासाठी वानाची आलेली साडी आहे, वान आहे तुझं हे सुहासिनीचं, मी कशी ही साडी नेसू. त्यावर काऊ लगेचच म्हणायला लागते, कावेरी काय झालं गं मग, आणि हे बघ तू आणि मी काही वेगळे आहोत का, नाही ना, मग नेस ना गं तू ही साडी. आणि तसंही आता आपल्याला आत्ताची वेळ मारून न्यायची की नाही, मग ही साडी तू नेस, खरंच खूप सुंदर दिसशील तू या साडीमध्ये, नेसशील ना, चल 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 पटकन ही साडी नेसून तयार होऊन घे. आता काऊ कावेरीबरोबर एवढं घडाघड बोलत असते, पण कावेरीचं काही तिच्याकडे लक्ष नसतं. कावेरी मात्र जो प्रसंग घडला होता त्याच्यातच गुंतलेली असते. काऊ तिच्या पुढे टिचकी वाजवते आणि म्हणते, कावेरी कुठे हरवलीस, तुझ्याशी बोलते ना मी. त्यावर कावेरी म्हणायला लागते की मला तर वाटतं ना, त्या दिवशी त्यांना जो वाचवणार होता त्या काकांना तो नक्कीच त्यांचा मुलगा असणार. तू एक काम कर ना, तू भाऊजींना फोन कर ना, त्यांना विचार ना ते कुठपर्यंत पोहोचलेत. अगं जो फोटो डिझाईन करायला दिला होता तो अजून आलेला नाही आहे, आपल्याला खरं कळायला हवं ना, कर 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 भाऊजींना फोन कर. आता मात्र कावेरी ही ओव्हर पॅनिक करत असते. आता कावेरीचं हे ओव्हर पॅनिक बघून काऊ तिला शांत करत म्हणते, काऊ 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 शांत हो,
काय सुरू आहे तुझं? अगं मिळेल फोटो, आज लग्न आहे तुझं, हळद झाली आहे आणि तू काय बोलतेस? हे सगळं होईल, सगळं शांत, रिलॅक्स. तू आता तयारीकडे लक्ष दे, तयार हो. त्याबरोबर कावेरी म्हणायला लागते, काऊ तुला कळतंय का? अगं गावामध्ये फॅक्टरी बनणं हे हापूसचं स्वप्न आहे. फक्त हापूसचंच नाही तर हे संपूर्ण गावाचं स्वप्न आहे आणि माझंसुद्धा हेच स्वप्न आहे गं. मग त्यासाठी मला अगदी काहीही करावं लागलं ना तरी माझी करण्याची तयारी आहे. त्यावर काऊ कावेरीला म्हणत असते की हो गं, मला माहीत आहे आणि काळजी करू नकोस, तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल. त्यानंतर आता इकडे ह्या बाबांना गोळ्या देण्यासाठी आलेल्या असतात. आता गोळ्या द्यायला आल्याच्या नंतर इकडे मांच्या चेहऱ्यावरती मात्र काळजी असते. काकू जे काही बोललेली असते त्याचा विचार करत असतात. आता यामी आणि काकू मांना लांबून बघत असतात. काकू म्हणत असते, माझ्या भीतीच्या औषधाने चांगलंच काम केलेलं दिसतंय. बघ वहिनींच्या चेहऱ्यावर किती काळजी दिसते ते. तर आता जोगतीण ही जोगवा मागण्यासाठी आलेली असते. जोगवा दे ग माय, लेकरा बाळांच्या सुखासाठी, घराच्या समृद्धीसाठी जोगवा दे ग माय. त्याबरोबर लगेचच आता तिकडे येतात आणि जोगतिनीला सांगतात, मी शिधा घेऊन आलेच. आणि मग लगेचच आता तांदूळ व नारळ आणून त्या जोगतिनीला देतात. जोगतीन म्हणत असते, तू खूप खमकी आहेस, तू तुझ्या घराचं नेहमी भलं करशील, या घराची एक ईटसुद्धा तू हलू देणार नाहीस, पण येत्या 2-3 दिवसात घरावर मोठं संकट येणार बघ. होय, संकट येणार, यातनं तुम्हाला सावरावं लागणार. आता असं म्हटल्याबरोबर लगेचच मांना आठवतं काकूने सांगितलेलं होतं की घरावरती काहीतरी मोठं संकट येणार आहे असं मला पहाडीवरच्या बाबांनी सांगितलं आहे. मला कळत नाही आहे की काय करायचं. आता मांच्या चेहऱ्यावरची काळजी बघून लगेचच जोगतीन सांगत असते, पण त्या काळ्या वेळेत एक आशेचा किरण पण येणार बघ, जो तुला साथ देईल. त्याबरोबर आता त्या ठिकाणी यश आलेला असतो. यश येतो आणि लगेचच जोगतिनीला नमस्कार करत म्हणत असतो की तुम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने देवी आईला प्रार्थना करा की सगळं काही कसं व्यवस्थित होऊ दे. मग जोगतीन लगेचच प्रार्थना करते की लेकरांच्या पाठीशी उभी राहा ग माय, सगळं चांगलं होऊ दे ग माय. त्याबरोबर लगेचच आता ह्या यशला म्हणत असतात, खरंच खूप बरं वाटलं मला यश, माझ्या डोक्यावरचं ओझं होतं ते आता हलकं झाल्यासारखं वाटतंय मला. तर इकडे यामी आणि काकूला मात्र यशचा प्रचंड राग आलेला असतो. त्या दोघीजणी म्हणत असतात की एवढे मी प्रयत्न केले होते वहिनींना घाबरवण्यासाठी आणि या यशने बघ ना, यानेच केलं असणार काहीतरी. तर दुसरीकडे आता मुकुंदा हा कावेरी तयार झाल्यानंतर तिच्या खोलीमध्ये आलेला असतो. कावेरी आरशासमोर पाठमोरी उभी असते. आता मुकुंदा आल्याबरोबर ती लगेचच मुकुंदाकडे वळते. आपल्या मुलीला एवढं सुंदर नवरीच्या वेशात तयार झालेलं बघून मुकुंदाच्या डोळ्यात आपसुकच पाणी आलेलं असतं. मुकुंदा कावेरीच्या जवळ येतो आणि तिची नजर काढतो, तिच्यावरून बोटं मोडून टाकतो. आता खूप सुंदर दिसतेस गो बाय, असं मुकुंदा तिका सांगता. त्याबरोबर कावेरी बघता तर काय, मुकुंदाच्या डोळ्यात पाणी आलेलं असता. मुकुंदा हा रडत आहे हे बघून कावेरी त्याका विचारता, हापूस काय झाला, तुझ्या डोळ्यात पाणी कित्याक? त्यावर आता मुकुंदा सांगत असतो, गोबाय एकदा का घराच्या दाराक लेकीच्या लग्नाची आंब्याची ढाळा लागली की बापाशीच्या डोळ्याक असाच पाणी रवता गो. इतकी वर्ष त्याच्या अंगणात रवलेली तुळस आता कोणाच्या तरी घरची लक्ष्मी बनणार असताना, म्हणून जाऊ दा, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणला असा. असं म्हणत ते आता ती काय एक टाक देतात आणि म्हणतात, ह्यो आपल्या कुलदेवतेचा टाक असा, ह्याची मनापासून सेवा कर. मी जरी तुझ्या वांगडा नसला ना तरीसुद्धा ह्यो टाक तुझ्या वांगडा कायम रवतला, कायम तुझ्या पाठीशी रवतला, तुझी रक्षा करतला. त्यावर आता कावेरी मुकुंदाक सांगत असता, अरे हपूस तू माझा श्वास आहेस, तू माझं दैवत आहेस, तुझा आशीर्वाद पाठीशी असला ना तर केवढंही मोठं संकट माझ्या समोर आलं तरी त्याच्याशी 2 हात करू शकते मी, जर तू नसशील ना तर मी पण. त्याबरोबर लगेचच आता कावेरी मुकुंदा म्हणता, गो गप, शुभप्रसंगी असा बोलूचा नसता, काही एक वाईट नाही हो तुला, सगळा चांगला होताला, काळजी काही बी करू नकोस, सगळा चांगला होताला, काळजी नका करू. असं म्हणून लगेचच आता हापूस म्हणजेच मुकुंदा हा कावेरीला घट्ट मिठी मारतो, जवळ घेतो. कोणाची दृष्ट नको लागू माझ्या लेकी, सगळा चांगला होऊ खोया, सगळा चांगला होताला, सगळा चांगला होताला. आता ते हे सगळं दोघं बोलेपर्यंत काऊसुद्धा खूप इमोशनल झालेली असते. इतक्यात कावेरीचा फोन वाजता. त्याबरोबर मुकुंदा म्हणता,
बघ बघ फोन इलो तुझो, बघ तो का वाजता आता बघ. त्याबरोबर कावेरी फोन बघते तर फोनवरती उदयदादाचा फोन असतो. कावेरी लगेचच फोन लांब येऊन रिसीव करते. उदयदादा सांगत असतो की तो जो फोटो आपण बनवायला टाकला होता तो बनवून झाला आहे, फोटो येईल, पण कावेरी लक्षात ठेव, तो फोटो दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्याही हाती लागता कामा नये, तो फोटो तूच रिसीव करायला हवास. हो बोलून कावेरी फोन ठेवते आणि पटकन धावत बाहेर येते फोटो आलाय का बघायला. पण आता तिथे तिला दूरपर्यंत कोणीच दिसत नसतं. मग काय, कावेरी ही आत जात असताना तिचं लक्ष तिथे जळत असलेल्या एका बॉक्सकडे जातं. कावेरी लगेचच त्या बॉक्सकडे येते आणि बघते तर काय, बॉक्स हा पूर्ण जळत आलेला असतो. कावेरी लगेचच पाणी आणण्यासाठी तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मंदारने पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर आणलेले असतात आणि तो काकांका सांगत असता, काकांनो हे घेवा पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर. त्याबरोबर लगेचच आता मुकुंदा त्याका म्हणत असता, अरे तू कित्याक टेन्शन घेतलंस, तू कित्याक पेपर घेऊन आलंस आणि हैसर माका कित्याक बोलवलंस. त्याबरोबर आता मंदार त्यांका सांगता की अहो काकानू, तुमका कामं असत म्हणून मी स्वतः पेपर बनवून घेऊन इले आणि तुमका हैसर बोलूक लागला कारण घरात थैसर भरपूर माणसं होती मा, उगाच लोकांका चर्चा करूक इशे घाऊक नको ना, म्हणून तुमका हैसर बोलूक लागलं माका. हे घ्या, हे पेपर असत, ह्यांच्यावर सह्या करा. आता हैसर सह्या करा म्हणल्याबरोबर लगेचच मुकुंदा विचारता, ह्या पेपरांवर काय लिहिलं असा रे मंदार, बघू तरी. आणि मग आता ते पेपर खोलूक लागतात. मंदार म्हणता, काकानू मी सगळे पेपर वाचलंय, तुमचा माझ्यावर विश्वास नसा काय. नाही नसान विश्वास तर जवान द्या, नका करू तुम्ही सह्या, रवान दे. त्याबरोबर लगेच मुकुंदा म्हणता, तसा नाही रे, असा माझा तुझ्यावर विश्वास असा, सगळ्या पेपरवर सह्या करूच्या असत ना. त्याबरोबर लगेचच मंदार सांगता, हो काकानू सगळ्या कागदांवर सह्या करा. आता मुकुंदा कागदांवरती सह्या करायला घेतो तर इकडे मंदार मात्र विकृत पद्धतीने हसतो. एका कागदावरती सह्या केल्याच्या नंतर आता मुकुंदा पुढच्या कागदावर सही करूक जाता, पण अचानक त्याच्या भेवया उंचावतात. आता भेवया कित्याक उंचवल्या हे आपल्याक कळता, ता म्हणजे आता हैसर मुकुंदा त्याका बघता आणि विचारता, काय रे हे मंदार. मंदार म्हणता, काय झालं काकानू. त्यावर मुकुंदा म्हणता, अरे यामध्ये कावेरीचं नाव खैसर बी नसा, असा कसा. त्याबरोबर मंदार त्यांका सांगता, अहो काकानू हे कागद मी बनवून घेतलंय, यामध्ये कावेरीचं नाव नसाच. त्याबरोबर हा ऐकून काकांका म्हणजेच मुकुंदाका खूप मोठं धक्को बसलेलो आपल्याका पायक मिळतो. मित्रांनो, तुमका काय वाटतं, आता आपल्या लेकीचं नाव ह्या कागदांवर नसा ह्या कळल्यानंतर मुकुंदा कागदांवर सह्या करतलो की नाही करतलो ते आमका सांगा. ते आमका पुढ्यात सुद्धा पाहूक मिळतलाच. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. त्याबरोबर आता हे सर आपण पाहतो की काय की कावेरी पाणी घेऊन येता आणि त्या जळालेल्या खोक्यावर मारता. आता त्या खोक्याची आग इसता. त्याबरोबर कावेरी त्यातलो जो फोटो असता तो काढून बघता. आता फोटो ह्यो पूर्णपणे जळालेलो असता, फक्त थोडंसं चेहरो दिसत असता. कावेरी म्हणता, फोटो तर पूर्णपणे जळालो असा, आता ह्यो कोण असा, तो कसा ओळखू मी. गणपती बाप्पा, आता तूच माझी साथ दे, एवढ्या जवळ पोहोचले असा मी सत्याच्या. आता काय होता आता तूच दाखव मला रस्तो. इतक्यात कावेरी थैसर एक सोन्याची चेन भेटता. कावेरी ती चेन बघता तर त्यामध्ये मंदार नावाचा लॉकेट असता. मग कावेरी म्हणता, याचा अर्थ दिगंबरचा मुलगा मंदार आहे. नाही, असं कसं होईल. कावेरी, उगाच काहीही बोलू नकोस. नाही, पण आता काहीही झालं तरी मला खातर जमा करून घ्यावीच लागली, असा विचार कावेरी करता. आता ती खातर जमा करून घेण्यासाठी काय करतली तुमका काय वाटतं. मग काय, कावेरी आता मंदारच्या थेट घरी येता आणि घरी इल्यावर त्या मंदारचा फोटो आणि तो जळालेलो फोटो बाजूबाजूला लावून बघता आणि मग तिका खरा कळता, तो म्हणजे मंदारच असा दिगंबरचो पोरगो. आता हे कळल्यानंतर मात्र कावेरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर हे सर आता लगेचच मंदार हा मुकुंदाका म्हणत असता, तू माका वचन दिलो असस आणि तू का आता तुझा वचन पाळूकच लागतला. आता हे ऐकून लगेचच मुकुंदा हा मंदारच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देता. त्याबरोबर मंदार त्याचं गळो पकडता आणि त्याका म्हणत असता, ए म्हाताऱ्या, जेवढं सांगतोय ना तेवढं करायचं, कळलं. ह्या कागदांवरती सह्या कर. आता मात्र हाय सर मुकुंदा काय सह्या करूसाठी तयार नसता, तो सह्या करतच नसता. तर दुसरीकडे कावेरी ही
तिच्या वडिलांका म्हणजेच आता मुकुंदाका शोधूक लागता. ती एका काकांका विचारता, काकानू तुम्ही बाबासनी पाहिलंत काय? त्याबरोबर लगेचच ते काका सांगूक लागतात, वय तर आत्ताच पाहिलंय, तो काय बंदराच्या दिशेने गेलाय. त्याबरोबर कावेरी म्हणता, बंदरावर? बरं. आणि मग ता आता बंदरावर आपल्या बापाशी शोधण्यासाठी इलेला असता. हापूस 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 अशा लांब लांबपर्यंत हाका ती मारत असता. आता दुसरीकडे मंदार ह्यो कावेरीच्या बापाशीचो गळो दाबून तेका मारण्याचा प्रयत्न करत असता. इतक्यात थैसर कावेरी येता. हापूस हापूस आता आवाज मंदार का येता. मंदार आणि त्याचो बाप दोघं पण घाबरतात. तर समोर कावेरी हापूस असा म्हणता आणि ह्यो व्हिडिओ हैसरच संपता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओक लाईक आठवणीने करा. तसाच चॅनलका सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुमका पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पटापट मिळत जाईल आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंद पण तुमका घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद. पण तुमका काय वाटतं, आता कावेरीचं लग्न मोडणार का नाही आणि मुकुंदाचा जीव आता मंदारच्या हातून जाणार का? आमका सगळा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.